अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा महाराजांची सेवा करत असतो तेव्हा आपल्या अडचणी वाढत असतात. स्वामी सेवा करत असताना काही गोष्टींचा नियम अटी महत्वाचे आहे किंवा काही गोष्टी आहे ज्याचं पालन करणं महत्वाचं आहे. ते कुठलं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कालच्या व्हिडिओ मध्ये कुठल्याच कमेंटला रिप्लाय देता नाही आला, त्यासाठी माफी असावी. आजपासून आपण आपल्या कार्यासाठी कार्यरत होऊया. तर बघा, स्वामी सेवा आपण जेव्हा करत असतो तर स्वामी सेवा करत असताना एक नियम आहे जो पाळायचा असतो, जो कटाक्षाने पाळायचा असतो. तो कुठला? सगळ्यात आधी मुळात तर आपल्याला स्वामी सेवा करण्याचा अधिकार मिळाला तर हे आपलं अजिबात भाग्य नाही आहे. महाराजांना आपण खूप प्रिय आहोत की त्यांनी आपल्याला निवडलं आहे. मी सेवा करतो, मी सेवा करते, मी इथे जाऊन पारायण करते, मी तिथे जाऊन पारायण करते. आपण कोणीही नाही. सगळं करता करविता आपले महाराज आहे. नेहमी कमेंट्स होतं की ताई अगं माझ्या पाठीशी कोणी नाही ग. तर माझ्या पाठीशी कोणी नाही असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे, अख्खा ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी. अजून कोणाची गरज आहे तुम्हाला की तुम्हाला कोणीतरी सपोर्ट करावा किंवा कोणीतरी तुमच्यासाठी यावं? काहीच गरज नाही. अख्खे ब्रह्मांड नायक आपल्या महाराज आपल्यासोबत असताना कोणाचीही गरज कधीच भासली नाही पाहिजे. बघा, सगळ्यात आधी तर स्वामी सेवेत येणं लई सोपं आहे. कोणीतरी काहीतरी सांगितलं चला चला स्वामी सेवा करा, पाया पडा, मंदिरात जा, मठात जा, केंद्रात जा, सगळं करा. स्वामी सेवा सोडणं तर त्याहून सोपं. आज नाही करायची मला स्वामी सेवा, झालं बंद. मी एवढी सेवा केली, उपाय केले, महाराजांनी काही मला पावले नाही, बस. आणि असे खूप लोक आहे बघा जे आधी स्वामी सेवेत आले, नंतर मग त्यांचा मार्ग बदलला, मग ते अजून नंतर ते कुठेतरी गेले. पण असे फार कमी लोक आहेत की जे स्वामी सेवेत आहे, अडचणी आहे, दुःख आहे, संकट आहे, पण ते तिथे ठाम मांडून बसले आहे. म्हणजेच काय, स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे. स्वामी सेवेतून जाणं त्याहून सोपं आहे. पण खरं सगळ्यात महत्वाचं आहे त्या स्वामी सेवेत टिकून राहणं. स्वामी सेवेत टिकून राहणं लई अवघड आहे बरं का. आता अवघड आहे म्हणजे का? कारण महाराज आपण स्वामी सेवेत आल्यावर काय होतं तर आपल्या भोगांची शुद्धीकरण होतं. सगळ्यात आधी भोगांचं शुद्धीकरण होतं म्हणजे काय की आपण जेव्हा महाराजांच्या सेवेमध्ये येतो, आपला भोग आहे, खूप अडचणी येत आहे, खूप संकट आहे, किंवा सेवा करत असताना अचानक अडचणी वाढल्या, सेवा करत असताना अचानक भांडणं वाढले. ते भांडणं वाढले का, सेवा वाढली काय, त्याबद्दल मी नक्कीच माहिती सांगेल तुम्हाला. पण आता मला फक्त एक तुम्हाला म्हणायचं आहे की मी स्वामी सेवा करत आहे, मी करते, मी इकडे जाऊन पारायण करते, मी तिकडे जाऊन गुरुचरित्राचं पारायण करते, मी हे करते, मी ते करते. अहो आपण कोणीच नाहीये. सगळं महाराजांनी लिहून ठेवलं आहे आपल्यासाठी. त्यांनी ऑलरेडी सगळं लिहून ठेवलंय. तुझ्याकडनं किती नामजप करायचे, तुझ्याकडनं किती पारायण करायचे, तुझे कर्म काय आहे, सगळं सगळं महाराजांनी लिहून ठेवले. आपण त्याच्यावर एकदा डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून सगळं करता करविता महाराज आहे. तुम्ही काय आणि मी काय, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. पण होय, महाराजांनी या कार्यासाठी आपल्याला निवडलं आहे, हे आपलं परमभाग्य आहे. कारण अगदी 4-6 महिने स्वामी सेवा करायची आणि मग नंतर मग मनातल्या इच्छा झाल्या पूर्ण, चला आता कोण स्वामी. मग अडचणी आपल्याला आठवल्या की मग आपल्याला परमेश्वर आठवतो. मग अगदी कोणी पण असो, मग तो शिक्षित असो नाही तर अशिक्षित असो, जेव्हा तुमच्या अडचणी वाढतात तेव्हा तुम्ही काय होतं मग आपलं, तेव्हा आपली जास्त सेवा वाढत असते. मग तेव्हा आपल्याला देवाचं महत्त्व कळतं. नाहीतर आपण काय, आपण आपल्या मनाचे मालक असतो, जे वाटेल ते करतो, जे वाटेल ते बोलतो. पण जेव्हा ठेच लागते, जेव्हा खरंच खूप अडचणी येतात, तेव्हा परमेश्वर आठवतो. तर इथेच तर आपलं चुकतं. मला माहिती आहे की माझा भूतकाळ कसा होता, त्याच्यापेक्षा माझा वर्तमान काळ लाखपटीने चांगला झाला आहे आणि भविष्य काळ माझा करोडपटीने चांगला होणार आहे. पण हे कशामुळे होणार आहे तर अर्थात मी नाम जप करणार आहे, मी महाराजांची सेवा करणार आहे आणि मेन म्हणजे मी सेवेत सातत्य ठेवणार आहे. माझ्या किती पण अडचणी आल्या, माझ्या किती पण दुःख आले, अहो माझे किती संकट आले, कारण जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो आपले भोग असतात आणि त्या भोगाची तीव्रता आपली हळूहळू कमी होते. एक पारायण केल्याने किंवा 11,000 लिखित नामजप केल्याने महाराज म्हणणार नाही बोल तुला काय पाहिजे, अजिबात नाही. प्रत्येक माणसाची वृत्ती, प्रत्येक माणसामध्ये खूप निगेटिव्हिटी असते. आपली वृत्ती, आपल्या मनात किती नको नको ते विचार येत असतात. आपण कधीतरी कोणाला नको नको ते काहीतरी बोलत असतो. मी ह्या सगळ्या कर्मांचं फळ असतं आपलं
आणि जोपर्यंत त्या भोगाची तीव्रता कमी होत नाही, की जो आता समजा माझा जन्म झाला आहे तर माझा पाप एवढा आहे, माझं पाप, आणि आता जर मी सेवेला लागली तर माझी जशी 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 सेवा वाढेल, सेवा म्हणजे काय, नाम जप, तर जशी जशी माझी सेवा वाढेल तसं तसं माझा हा प्रारब्ध कमी होईल. मग एकदा केल्याने काही लगेच प्रारब्ध खाली नाही येणार आहे, प्रारब्ध तो तेवढाच असणार आहे. पण जसं जसं हे वाढेल, जसं आपण एक एक आपण बघा काटा असता आधीच्या काळी, तो काटा आपण किंवा आता आपण भाजीपाला घेतल्यावर एकीकडे तो काटाचा माप ठेवलं जातं आणि एकीकडे भाजी ठेवली जाते. पण जोपर्यंत भाजी तिथे भरत नाही तोपर्यंत तो काटावरती येत नाही. हे तसंच आहे की माझे कर्म काय आहे, माझा भोग, आणि आपण जन्माला आलेलो आहे हे साक्षात भगवद्गीतेमध्ये, भागवत ग्रंथामध्ये सुद्धा तेच सांगितलंय की बाबा तू जन्माला आला आहे, तू काहीतरी घेऊन आलाय बरं का. आणि मनुष्य जन्म हा उपभोग घेण्यासाठी आणि भोगण्यासाठी झालेला आहे. आता मी मागच्या जन्मात काय केलं आहे हे मला माहिती नाही, तुम्ही काय केलं आहे तुम्हाला माहिती नाही. पण जेव्हा तुम्ही स्वामीच्या सेवेमध्ये येता, तुम्ही दत्त सेवेमध्ये येता, तुमचा त्या भोगाची तीव्रता कमी होते, तुमचे भोग माफ होत नाही. मला माहिती आहे की माझे संकट आहे, माझे दुःख आहे, माझे ते आहेच, त्याच्यातून मला सुटका नाही. जर तू स्वामी सेवा करतो मग तुझे सगळे गुन्हा माफ, असं होत नाही. महाराज ते म्हणता की तुझ्या कर्माची शिक्षा तुला भोगायचाच आहे. तू कितीही पारायण कर किंवा किती नामजप कर, पण होय त्या भोगाची तीव्रता मात्र कमी होते. पण हे कधी होणार, सातत्य. आज महाराज सगळं चांगलं आहे, माझं सगळं चांगलं आहे, परमेश्वर कृपेने मला मुलगा आहे, मुलगी आहे, मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं, किंवा मुलाच्या अडचणीत आहे, नोकरीमध्ये अडचणी आहे, मी महाराजांची सेवा केली, नोकरी प्राप्ती झाली, लग्न झालं, मी विसरून गेली. कारण मला तो व्याप असतो ना माझा, आपल्याला खूप कामं असतात, आपलं खूप जवळ, आणि खरं सांगू का, म्हणजे सुख दुःख या सगळ्या गोष्टी चालूच असतात. मग त्याच्यामुळे मला माहिती आहे की कधी कधी असं होतं की महाराजांकडे सेवा होत नाही. बघा, रोज 3 अध्याय 11 माळी क्रमशः केल्या पाहिजे. आजही नवीन लोकांना हा प्रश्न असतो की ताई आता हे 3 अध्याय प्रकार काय आहे. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत, तुम्ही कुठलंही प्रणित घ्या, तर हे दिंडोरी प्रणित छोटे छोटे ग्रंथ आहे, वाचायलाही सोपे आहे, ते तुम्ही करू शकता. रोज 3 अध्याय 11 माळी, 11 माळी नाहीच जमल्या 5 करा, 1 करा, 3 करा, जसं जमेल. काहीही न करण्यापेक्षा मी काहीतरी करतोय याचा मला आनंद आहे. कोणीतरी रोज 11 माळी जप करते, हेवा मला तरी वाटतं की प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टीचा हेवा घ्यावा. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगता की अरे ताई तुला माहिती आहे का माझं हे पारायण झालं, मला भारी वाटतं, आणि मला वाटतं अरे मी पण केलं पाहिजे, माझ्याकडनं काय नाही. मी खरं सांगते, जेव्हा तुमच्या अशा कमेंट्स येतात की ताई अगं 1 महिन्यात माझं एवढं झालं तेवढं झालं, मग मी म्हणते महाराज किती छान, मग माझ्याकडनं कधी होईल. चांगल्या गोष्टीचा नेहमी हेवा करावा. की बाई, म्हणजे आता समजा कोणीतरी 11 म्हणजे रोज 11 माळी जप करत आहे, तर माझ्याकडनं नाही होत, तर माझं असेल की नाही मला तेवढं 11 माळी जप करायचं आहे. पण असं वाटतं की महाराज माझ्याकडनं 1 माळ नाही होत, बट आज मी 5 माळी केल्या. म्हणजे काय की आपण एखाद्याचा हेवा करावा. पण काहीही न करण्यापेक्षा महाराज माझ्याकडनं रोज 1 माळ नाही होते, पण आज मी 3 माळ केल्या, याचा जो आनंद आहे ना तो एकदम भारी असतो. जो स्वामी सेवा करत असतो त्याला ह्या गोष्टीचा अनुभव आहे. सातत्य, सेवेत आल्यावर दुःख, संकट, त्रास, खूप मनाची स्थिती बदलते, रडतं माणूस, कोणीतरी येतं, आपण खूप चांगुलपणा करतो तरीही आपले शत्रू असतात, हितशत्रू असतात, आपल्याला वाईट बोलणारे असतात, सगळं असतं. पण काळजी नाही करायची, महाराज आपल्या पाठीमागे आहे. स्वामी सेवा करत असताना हा नियम पाळायचा. 3 अध्याय 11 माळी, ताई मी मांसाहार करते, मग मी स्वामी चरित्र सारामृत वाचू का. नित्य सेवा करत असताना, नित्य सेवा याचा अर्थ काय, रोज 3 अध्याय 11 माळी. आता जर मी रोज 3 अध्याय 11 माळी करते आहे, बरेच लोक म्हणतात आम्ही आधी वाचून घेतो मग खातो. आता या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे की आधी मी वाचते, सॉरी मी आधी खाऊन घेते नंतर वाचते. तर असं हे म्हणजे हे चुकीचंच आहे. नाहीतर मग आधी वाचून घेते नंतर खाते, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. नित्य सेवा म्हणजे काय, रोज 3 अध्याय 11 माळी, 3 अध्याय 11 माळी हे करत असताना मांसाहार कसं कोणी करू शकतो सांगा. थोडक्यात काय, मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचं, बाकी ब्रह्मचर्य तर तुम्ही जिथे आहात तिथे आहात, जसं आहात तुम्ही तिथे वाचू शकता. नामस्मरण पण तुम्ही जिथे आहात तिथे, जसं असाल तिथे, तुम्ही कुठे पण असाल जगाच्या पाठीवर, कुठे पण, याचा अर्थ काय, कुठे पण, कुठेही असलं तरीही तुम्ही नामजप करू शकता. आपण जेव्हा म्हणत असतो की महाराज माझ्याकडनं काही होत नाही, खरंच का ताई होत नाही, तर तुमच्यासारखं कधी कधी माझं पण होतं की माझ्याकडनं सेवा नाही होत, पण जीव गेला तरी चालेल, लिखित नामजप माझं चालू आहे. कधी कधी मी खरं सांगते 3 अध्याय सुद्धा वाचायला, कारण लहान बाळ आहे, बरेच व्याप आहे,
त्याच्यामध्ये 3 अध्याय वाचायला पण जमत नाही. पण रात्री 12 जरी वाचले तरी पण दिंडोरी प्रणित ऍपवर श्री गुरुपीठ ऍपवर 3 अध्याय वाचल्याशिवाय मी काही झोपत नाही. तिकडे काही पण हो, कसं पण हो, किती पण मी अडचणीत असो, मला माहिती आहे की आज मला वाचायला नाही म्हणजे आज महाराज म्हणजे परीक्षा बघता नाही, महाराज तर परीक्षा बघताच हो. म्हणजे आणि मी तर म्हणते आपण खूप भाग्यवान आहोत की महाराज आपली परीक्षा बघता, कारण आपण त्यांचे खूप प्रिय आहोत. काही काही लोकांना महाराज सगळं देऊन जातात पण त्यांची साथ नाही देत. पण महाराज आपल्या सोबत आहे, नेहमी ते सोबत आहे. आणि मी तेच म्हणते की प्रत्येक स्वामी भक्ताला हेच पाहिजे असतं की महाराज काही नका देऊ पण तुम्ही माझ्या सोबत राहा. महाराज मी आज इकडे इकडे चालली बरं का, तुम्ही माझ्या सोबत राहा. आपण महाराजांशी बोलतो आणि आपलं सगळं महाराज ऐकत असतात. आपल्या मनात काय चाललंय, आपल्या डोक्यात काय चाललं ते आपल्याला ते महाराजांना माहिती असतं. आणि आज असंख्य स्वामी भक्त आहे जे स्वामी सेवा करून त्यांचं आयुष्य सुखरूप झालंय. पण हो, मी स्वामी सेवा करते, मी हे करते, पण मग कोणाला तरी वाईट बोलणं, कोणाला तरी फसवणं, कोणाला तरी निंदा नालस्ती करणं, याने तुम्हाला कधीच स्वामीच काय तुम्हाला कुठलाच देव कधी पावणार नाही. तुम्ही तुमच्या आईबद्दल, भावाबद्दल, बहिणीबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल वाईट बोलता आहे. बघा, कोणी कसं वागावं, काय वागावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण स्वामी मार्गात येऊन एवढं तरी कळालं आहे की बाबा तू तुझे कर्म चांगले ठेव. कारण मला माहिती आहे, मी जरी कोणाला तरी वाईट बोलले ते महाराज बघताय बरं का. म्हणजे मी कोणालाच घाबरत नाही, पण मी महाराजांना घाबरते. की कारण मी तुमच्या तोंडावर खूप छान छान दाखवते अगं अगं अगं, पण माझ्या मनात काय आहे, कारण मला माहिती आहे मी जर काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न केला तर पहिली शिक्षा मला महाराज देणार आहे. ते लोक देऊ नाही देऊ, पहिलं मला तोंडावर आपटवणार आहे महाराज. म्हणून कोणालाच घाबरू नका, फक्त महाराजांना घाबरा, कारण त्यांना तुमचं सगळं माहिती आहे. स्वामी सेवा करत असताना महाराजांनी खूप काही दिलं मला. झालं आता माझं काम झालं ना, आता मला काही सेवा करायची गरज नाही. पण जेव्हा अडचणीत तेव्हा लगेच मी साम दाम दंड भेद सगळं मी सेवा करेल असं नाही. इथेच तर तुमचं खरं चुकतं. माझ्याकडे बघा, मी तुम्हाला म्हणते की महाराजांकडे काही न मागता सेवा केल्याने कधीच काहीच मागायची वेळ येत नाही. माझा वैयक्तिक अनुभव सांगते. पण याचा अर्थ असा नाही की महाराजांकडे मला काही मागायचं नाही म्हणजे मला सेवाच करायची नाही. अहो महाराज, तुम्ही माझ्या सोबत आहात, तुम्हाला खूप काही दिलं आहे म्हणून तर मी सेवा करू शकते. एक कृतज्ञता, एक तर आयुष्यात उपकारांचं बोझं इतकं असतं आपल्यावर. आई वडील आहे, सासू सासरे आहे, नवरा आहे, नणंद आहे, तर त्या उपकारांच्या बोझावर महाराज तुमचे अजून उपकार येते, त्यांचे तर खूप मोठे उपकार आहे. मग ह्या उपकारांची परतफेड मी कशी करू? मग महाराजांना छान वस्त्र घालून, त्यांना सोनं चांदी घालून, पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवून ती उपकारांची फेड नाही होणार आहे. त्यांचं नाम जप करून, त्यांची सेवा करून, चांगले कर्म करून की महाराज आज मी ही सेवा केलेली आहे, पण ज्याला ज्याला या सेवेची गरज आहे त्याला ती सेवा द्या. जेव्हा ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो तेव्हा प्रत्येकजण महाराजांना, म्हणजे मी तरी सांगते, मी महाराजांना हीच प्रार्थना करते की महाराज आज जी काही सेवा केली ना ह्या व्यक्तीसाठी द्या, काय असेल ते त्याचं त्याला बरं करा. तर ही सुद्धा ह्या सेवेचं सुद्धा, आणि असं म्हटल्यावर आपल्या सेवेचा तो बँक बॅलन्स कमी होतो बरं का. म्हणून सेवा वाढवा मैत्रिणींनो. स्वामी सेवा खूप सोपी आहे, येणं तर सोपं, जाणं तर त्याहून सोपं, पण ते टिकणं लय अवघड आहे बरं का. कारण महाराज खरंच परीक्षा बघता आणि खूप आपली परीक्षा बघता. आपण रडतो, कापतो, आपण खूप येऊन जातो की महाराज का, मीच का एवढे दुःख, मी काय पाप केलं होतं. पण मागच्या जन्माचं लई मोठं बोझं घेऊन आपण आलेलो आहे आणि त्याच्यातूनच सुटका होत नाही. तोपर्यंत इतकी या जन्मातली काही प्रगती होत नाही आपल्याला. पण त्यातून सुटका होण्यासाठी अखंड नामजप, महाराजांची सेवा तुम्ही पारायण करता मान्य आहे, पण ह्या जन्मातही तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते सुद्धा खरंच महत्त्वाचं आहे. आणि हे कधी आपल्याला कळतं, कोणीही ते द्वितीय धुतलेल्या तांदळाचं नाही, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. आधी आपली वृत्ती कशी असते, महाराजांच्या सेवेमध्ये आल्यावर आपलं मनाचं शुद्धीकरण होतं, शरीराचं शुद्धीकरण होतं, विचारांचं शुद्धीकरण होतं. कोणाबद्दल ईर्ष्या राहत नाही, कोणाबद्दल द्वेष राहत नाही, कोणाबद्दल काहीही राहत नाही. मी तुला माफ केलं का, कारण आपली गोडी सगळी महाराजांकडे आहे, आपलं सगळं लक्ष महाराजांकडे आहे. हे बाबा तू बोलला नसेल, जाऊ दे, तुला माफ केलं, ठीक आहे, झालं. आपण असं नाहीतर आधी प्रत्येकाचा शब्द धरून ठेवायचो आपण. तू मला असं बोलला होता, मग तू मला असं बोलला होता, तर त्या डोक्यात ठेवणं म्हणजे हे सुद्धा आपली निगेटिव्हिटी असते, प्रत्येकाची असते ती, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. पण आता सगळ्यांना माफ करते, झालं ना, ठीक आहे, जाऊ द्या, माफ. महाराज तुम्ही बघताना, आणि आपण कुणाला त्यांना वाईट बोलणारो, आपण कुणाला त्यांच्याबद्दल वाईट ठिकाण, सगळं महाराजांकडे सगळ्यांचा लेखाजोखा असतो. पण सातत्य,
सातत्य खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत बघा काही काही लोक म्हणजे मला लय भारी वाटतं. अगं ताई मी पहिल्यांदाच पारायण केलं. पहिल्यांदाच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं मी आणि मला अनुभव आला. 108 पारायण मी केले होते आणि मला अगदी 10 पारायणामध्ये अनुभव आला. आणि काही काही लोकांचं असतं आमच्यासारखं 108 पारायण महाराज करून घेतात आणि जे मागायचं असतं ना त्याच्यापेक्षा 10 पट आपल्याला देतात. म्हणजे काही काही लोक आहे की त्यांना 10 पारायणामध्ये अनुभव येतो आणि त्यांना लगेच त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतात. पण होय, माझ्यासारखं किंवा आपल्या सारखं की 108 पारायण महाराज करून घेतात. त्याच्यानंतर 1-2 महिन्याने अशा घटना घडतात, की ज्याचा विचार पण नव्हता केला, की महाराज मी तुम्हाला हे नव्हतं मागितलं. मी तर तुम्हाला इतकंच मागितलं होतं. मला तुम्ही एवढं दिलं. कारण कारण त्या 108 पारायणामध्ये आपला मनस्ताप होतो, आपण रडतो, कुणीतरी वाईट बोलतो, खूप निगेटिव्हिटी येते. महाराजांना पण म्हणतो, "महाराज एवढं करतो आहे तरी अनुभव नाही येत." सगळं करतो आपण, पण अनुभव नाही येत. पण ती सेवा झाल्यावरचे जे अनुभव आहे ना, मग अशा वेळेस वाटतं महाराज नाही तुम्ही आहात बरं का. आणि तेव्हा आपण म्हणतो, की महाराज बरं झालं मला तुम्ही हिने दिलं. कारण तुम्ही माझ्यासाठी खूप छान काहीतरी लिहून ठेवलं होतं. कारण आपण एवढंच मागतो. महाराजांनी आपल्यासाठी इतकं लिहून ठेवलंय, एवढं करून ठेवलंय. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा मैत्रिणींनो. आता तुम्ही दुःखात आहात, संकटात आहात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जगात कोणी चुकाचं नाही. पण आपण स्वामी सेवा करतो ना, काळजी नाही करायची. हां, महाराजांची सेवा करून करोडपती व्हाल आणि असं व्हाल अजिबात नाही. पण हो, महाराजांची साथ तुमच्यासोबत आयुष्यभर राहील. यात काही शंका नाही. जो करतो त्याला त्याचा अनुभव आलेला आहे. असंख्य स्वामी भक्तांचा आणि स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असं कोणीच नाही. कधी जाणार पण नाही. याची शाश्वती मी तुम्हाला देते. फक्त सातत्य. सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि ते तुम्ही करता आहे याचाही मला आनंद होतो. उलट कधी-कधी मला असं भारी वाटतं, की बापरे! यांच्याकडनं किती छान सेवा करतात. म्हणजे मला भारी वाटतं ते ऐकून वाचून, की एवढ्या सेवा तुम्ही करता आणि महाराज सगळ्यांकडनं जास्तीत जास्त नामजप, जास्तीत जास्त सेवा घडू दे. हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.